सीडीएस पदावर असताना बिपिन रावत यांचं जे काम आहे ते देशाच्या बाहेर देखील होतं आणि त्यामुळंच आपण जर पाहिलं तर भूटान, नेपाळ, श्रीलंका, त्याचबरोबर जर्मनी, बांगलादेश या देशांमधले जे लष्करी अधिकारी आहेत ते अधिकारी देखील म्हणजे ब्रिगेडियर पदावरचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी देखील आजच्या या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत। त्यामुळं भारताची इतर देश म्हणजे जवळचे जे मित्र देश जे आहेत त्या मित्र देशांसोबतचे संबंध वाढवण्यासाठी ते सुधारण्यासाठी देखील जनरल बिपिन रावत यांनी मोठं काम केलं होतं आणि त्यामुळंच त्याचीच दखल घेत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इतर देशातले लष्करी अधिकारी सुद्धा आज नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय दृश्यांमध्ये त्यांचं पार्थिव हे आता आतमध्ये नेलं जात आहे। जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत या दोघांचंही पार्थिव हे दिल्ली कॅन्टोन्मेंटमधल्या या स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानापासून इथपर्यंत म्हणजे स्मशानभूमीपर्यंत आणण्यात आलं आणि त्यानंतर आता काही वेळातच लष्करी इतमामामध्ये त्यांच्या या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सध्या अंत्यसंस्कारासाठी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही दलांचे प्रमुख देखील या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। मनोज नरवणे जे आहेत आर्मीचे प्रमुख ते या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर एअरफोर्सचे व्ही.आर. चौधरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर नेव्हीचे ॲडमिरल आहेत आर. हरिकुमार ते देखील सध्या अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। केंद्रीय मंत्री देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि दृश्य आपण बघतोय ब्रार स्क्वेअर इथल्या स्मशानभूमीमध्ये आता सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव जे आहे ते आता आणण्यात आलेलं आहे। पूर्ण लष्करी इतमामात आता त्यांना मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडतील। त्यांची मुलगी रितिका रावत त्यांची मोठी मुलगी आहे आणि ती त्यांना मुखाग्नी देणार आहे। साश्रू नयनांनी त्यांना निरोप देण्यासाठी आपण बघतोय हजारोच्या संख्येनं तिथं भारतीय नागरिक जे आहेत ते एकवटलेले आहेत। समोरची दृश्य आपण बघतोय सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आता ब्रार स्क्वेअर इथल्या स्मशानभूमीत आणण्यात आलेलं आहे।
बिपिन रावत यांना 17 बंदुकींची सलामी या ठिकाणी दिली जाईल। तसंच तीनही सैन्य दलांचे प्रमुख त्यांना इथे सलामी देतील, श्रद्धांजली वाहतील। बांगलादेश आणि फ्रान्स या ठिकाणाहून देखील अधिकारी बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आले आहेत। तीनही सैन्य दलांचे प्रमुख अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत। तसेच तीनही दलांचे जवानही या योद्ध्याला अखेरचा सलाम करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। रावत यांचे कुटुंबीय या ठिकाणी आहेत। सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं या हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालं। त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली जाते। आणि ज्याला पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात निखिला, तसा तिथे दिसतोय आपण। एक वेगळी शांतता, स्तब्धता तिथे आहे। प्रत्येकाचे डोळे तिथे पाणावलेले आहेत आणि आपण बघतोय संपूर्ण लष्करी इतमामात आता मानवंदना दिली जाईल आणि त्याच्या देखील सगळी सज्जता जी आहे, तयारी जी आहे ती आता तिन्ही दलाच्या सैनिकांकडनं करण्यात आलेली आहे। CDS हे पद आपल्याला माहिती आहे तिन्ही दलांचे प्रमुख होते जनरल बिपिन रावत आणि म्हणूनच तिन्ही दलांकडनं ही मानवंदना जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण सज्जता जी आहे ती करण्यात आलेली आहे। तीनही दलांचे बँड जे आहे ते वैभव या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर 17 तोफांची सलामी, बंदुकींची सलामी जी आहे ती या ठिकाणी CDS रावत यांना दिली जाईल। गार्ड ऑफ ऑनर त्यांना दिला जाणार आहे। रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिवावर देखील इथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काही देशांचे लष्करी अधिकारी देखील अखेरचा निरोप देण्यासाठी इथे उपस्थित आहेत। संपूर्ण देशासाठीच हा दुःखद असा क्षण। और इस वक्त का दृश्य जो है उसमें आप देखिए कि किस तरह की खामोशी है, क्योंकि तीनों ही सेनाओं को किस तरह से स्ट्रक्चरिंग करने का काम आणि शवपेटी जी आहे जनरल बिपिन रावत या शवपेटीवरती आपण बघतोय काही अक्षरं लिहिलेली आहेत त्यांच्या नावानंतर जनरल बिपिन रावत असं लिहिलं आहे आणि त्यानंतर PVSM लिहिलंय, UYSM लिहिलंय, AVSM लिहिलंय, YSM लिहिलंय, SM लिहिलंय, VCM लिहिलंय आणि ADC लिहिलेलं आहे। खरं तर आत्तापर्यंत म्हणजे कुठच्याही अधिकाऱ्याचं किंवा सैनिकाचं जेव्हा निधन होतं त्याच्यानंतर त्याला आत्तापर्यंत कुठची मेडल्स मिळालेली आहेत ते त्याचे इनिशियल्स जे आहेत ते इथे कॉफिनवरती लिहिण्याची पद्धत जी आहे ती संरक्षण दलामध्ये आहे आणि हीच अक्षर आपण त्यांच्या कॉफिनवरती बघतोय। आतापर्यंत परमविशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा पदक, सेना पदक हे त्यांना मिळालेली आहेत। आपण बघतो इतर देशाचे राजदूत देखील आता श्रद्धांजली अर्पण करतायत कारण बिपिन रावत यांचे संबंध आपल्याला माहिती आहे अनेक देशांमध्ये शांतिदूत म्हणून देखील त्यांनी UN मध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि असं असताना अनेक देशांचे राजदूत जे आहेत ते आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिथं पोहोचलेले आहेत। नक्कीच वैभव, आणि इथे आपण पाहिलं फ्रान्स, बांगलादेश, अमेरिका या सगळ्या ठिकाणाहून प्रतिनिधी जे आहेत ते इथे या वीर योद्ध्यांना सलाम करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली जाते।
आणि आपण बघतोय अनेक देशांकडनं श्रद्धांजली अर्पण केली जाते. भूतान या देशाकडनं देखील श्रद्धांजली अर्पण केली गेलेली आहे. अनेक देशाचे राजदूत, तिथले लष्कर प्रमुख जे आहेत ते आज भारतात या अंत्यदर्शनासाठी आणि अंत्ययात्रेसाठी दाखल झालेले आहेत. अनेक देशांचे राजदूत जे आहेत ते देखील आपण बघतो पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत ते देखील आता श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. भूतान आर्मी, भूतानच्या आर्मीकडनं देखील आपण बघतोय तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत सैन्यातले ते जातीनं हजर आहेत आणि त्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून आपल्या संवेदना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या आहेत, भावना व्यक्त केलेल्या आहेत, श्रद्धांजली अर्पण केलेली आहे जनरल बिपिन रावत यांना. विविध देशांचे राजदूत, विविध देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आज आपण बघतोय या अंत्यसंस्कारासाठी इथे आपली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पोहोचलेले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता फौजेमध्ये काम करत असताना या सगळ्याच अधिकाऱ्यांची खरं तर बिपिन रावत यांचा संपर्क आलेला आहे आणि त्यामुळेच या प्रत्येक देशातील प्रतिनिधी म्हणून हे लष्कर प्रमुख असोत किंवा राजदूत असो किंवा मग देशांचे प्रतिनिधी बिपिन रावत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. आणि त्याचबरोबर निखिल आपल्याला माहिती आहे भूतानसारखे लहान लहान देश आहेत, लष्करी सामर्थ्य फार मोठं नाही आणि अशा देशातल्या सैनिकांना ट्रेन करण्याचं काम देखील आहे ते देखील बिपिन रावत यांनी केलेलं आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या योजना त्यांनी आत्तापर्यंत आखल्या आणि या छोट्या छोट्या आजूबाजूच्या शेजारी देशांना कशा प्रकारे मदत होईल यासाठी देखील त्यांनी खूप मोठे प्रयत्न केलेले होते. तिथे शांतता नांदेल यासाठी प्रयत्न केलेले होते. एक्स आर्मी ऑफिसर्स देखील आपण बघतोय इथे येऊन श्रद्धांजली अर्पण करतायत, आपल्या भावना व्यक्त करतायत. आपले शेजारी देश जे आहेत नेपाळ असेल, भूतान असेल, श्रीलंका असेल, हे त्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशा देशांमधल्या अनेक सैनिकांना ट्रेन करण्याचं काम यासाठी अनेक योजना ज्या आहेत त्या त्यांनी बनवल्या. त्यामुळे सलोख्याचे संबंध आपले या देशांशी राहू शकले. आणि म्हणूनच आपण बघितलं निखिला की इस्रायलनं देखील ही दुर्घटना झाल्यानंतर आणि ज्या वेळेला डिक्लेअर करण्यात आलं होतं की जनरल बिपिन रावत आता आपल्यात नाहीत, त्यानंतर लगेच शोक संदेश जो आहे तो भारतात पाठवला होता आणि आमच्या संवेदना या सर्व कुटुंबियांसोबत, भारतीयांसोबत असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि दुःख व्यक्त केलेलं होतं. कारण इस्रायलबरोबर आपले जे संबंध दृढ होण्यासाठी देखील जनरल बिपिन रावत यांनी खूप मोठं योगदान दिलेलं होतं. नक्कीच वैभव, आणि रशिया असो किंवा फ्रान्स असो, ज्या ठिकाणाहून आपण नेहमीच शस्त्रास्त्र घेतलेली आहेत तर त्यामध्ये देखील त्या सगळ्यात आधुनिकीकरण आणणं यामध्ये बिपिन रावत यांचं काम खूप मोलाचं होतं आणि त्यामुळे त्या देशांशी देखील चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकलेले आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत मात्र ठकास महाटक व्हावं लागतं हे देखील तितकंच खरं आहे. नाठा जे आहेत त्यांच्या माथी काठी हाणण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आपण बघितलं की चीन हा नेहमी घाबरून असायचा. पाकिस्तानमध्ये देखील एक वेगळी दहशत जी आहे तिथल्या आर्मी ऑफिसर्समध्ये देखील बिपिन रावत यांची होती. कारण ते ॲक्शन कुठलीही घेण्यात अगदी तरबेज होते, पटाईत होते आणि कुठचीही वेळे न दवडता आपल्याला माहिती आहे सर्जिकल स्ट्राईकसारखी गोष्ट त्यांनी घडवून आणली, त्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. आणि ही गोष्ट चीन्यांना आणि पाकिस्तानच्या आर्मी ऑफिसर्सला किंवा तिथल्या संरक्षण दलांना चांगलीच माहिती होती. आपण बघतोय अनेक मान्यवर जे आहेत ते तिथे येऊन आपल्या भावना, संवेदना व्यक्त करतायत, श्रद्धांजली अर्पण करतायत. नक्कीच वैभव, आणि इतर देशांमधले लष्कर प्रमुख किंवा लष्करी अधिकारी इथे येऊन आपल्या सीडीएसना किंवा लष्कर प्रमुखांना अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं ही पहिल्यांदाच अशा प्रकारे असं होत असेल की ज्यावेळेला इतर देशांमधले प्रतिनिधी किंवा मग लष्करी अधिकारी अशा प्रकारे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणं. त्यावरून आपल्याला कळतं की सीडीएस बिपिन रावत यांचं कार्य या सगळ्यामध्ये किती मोठं होतं. देशाला अभिमान वाटावा असं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच आज देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात अश्रू आहेत.
अर्थात निखिला, यावेळेला मधुलिका रावत जे आहेत त्यांचं काम विसरून आपण चालणार नाही, कारण जे सैनिक शहीद होत आहेत त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलं असतील, त्यांच्यासाठी देखील मधुलिका रावत यांनी खूप मोठं काम करून ठेवलं होतं. अनेक NGOजला मदत करणं, फंडिंग करणं, गाईड करणं, हे काम जे आहे ते मधुलिका रावत यांनी केलेलं होतं. त्यामुळे हे काम देखील विसरून चालणार नाही, म्हणून आपण बघतोय अनेक महिला अधिकारी ज्या आहेत त्या देखील आत्ता उपस्थित आहेत, किंवा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या देखील तिथं पोहोचलेल्या आहेत आणि श्रद्धांजली अर्पण करत आहेत. नक्कीच वैभव, ही घटनाच इतकी चटका लावणारी आहे की CDS जनरल बिपिन रावत यांच्या सोबत असलेल्या मधुलिका यांचं देखील या अपघातामध्ये निधन झालेलं आहे. हे त्यांचे सगळं कुटुंबीय आहे, जे कालही आपल्याला पालम विमानतळावर पाहायला मिळालं होतं. या कुटुंबियांच्या भावना आपण या ठिकाणी समजू शकतो. CDS बिपिन रावत यांनी देशसेवेसाठी स्वतःला अक्षरशः वाहून घेतलं होतं. हा रावत यांचे हे सगळे कुटुंबीय आहेत. त्यांचं दुःख या सगळ्यामध्ये खूप मोठं आहे. बिपिन रावत यांना 2 मुली आहेत. या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आज संपूर्ण देश सहभागी आहे. लष्करी अधिकारी, राजदूत बिपिन रावत यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत आहेत. आपल्याला माहिती आहे, जनरल बिपिन रावत यांचा जन्म हा 16 मार्च 1958 रोजी उत्तराखंडमधील पौडी या गढवाल जिल्ह्यात झालेला होता आणि एका क्षत्रिय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुटुंबातील अनेक जण आजही उच्च पदावरती आहेत, सैन्यामध्ये आहेत. हे वैशिष्ट्य आहे या संपूर्ण रावत कुटुंबाचं. आणि केवळ बिपिन रावतच नाही तर अनेक जण, त्यांचे अनेक भाऊ असतील किंवा त्यांचे काका मामा असतील, हे देखील लष्करामध्ये आहे. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि क्षत्रिय कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी जे शौर्य गाजवलं ते मात्र येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असं आहे. देशासाठी केलेल्या अनेक ऑपरेशन्समध्ये बिपिन रावत स्वतः सहभागी होते. काँगोमध्ये डेमोक्रॅटिक गणराज्यामध्ये एका बहुराष्ट्रीय ब्रिगेडचं नेतृत्व सुद्धा त्यांनी केलं होतं. तसंच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता फौजेमध्ये त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी होती आणि त्यावेळेला त्यांनी या फौजेचा चेहरा मोहराच बदलून टाकला होता. लोकांना सैन्याविषयी एक विश्वास निर्माण करण्याचं काम बिपिन रावत यांनी केलं होतं. परमविशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक यासारख्या पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. आपल्या 4 दशकांच्या सेवेच्या दरम्यान जनरल रावत यांनी ब्रिगेड कमांडर, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, दक्षिण कमांड, जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड 2, मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टर यासारखी पदं जी आहेत ती भूषवलेली आहेत. गोरखा ब्रिगेडचे COS बनणारे 4थे अधिकारी बनण्यापूर्वी रावत हे लष्कर प्रमुख झाले. मोठी जबाबदारी त्यांच्यावरही सोपवण्यात आली. ईशान्येमधील दहशतवाद कमी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आणि निखिला, बिपिन रावत यांचं संपूर्ण कुटुंबच खरं तर शूर. रावत यांचे वडील LS रावत हे देखील सैन्यामध्येच होते. हे विशेष, ते देखील खूप पराक्रमी होते. देशाची सेवा त्यांनी देखील केली, देशासाठी पराक्रम त्यांनी देखील गाजवला. त्यामुळे संपूर्ण रावत कुटुंबीय हेच शूर असं हे कुटुंबीय आहे. आणि अनेक नातेवाईक आपण बघतोय आता देखील तिथं पोहोचलेले आहेत. साश्रू नयनांनी बिपिन रावत यांना शेवटचा निरोप देण्यासाठी ते सगळे पोहोचलेत. तर तिन्ही दलाचे सैनिक जे आहेत ते आपण बघतोय काही क्षणातच मानवंदना देतील आणि संपूर्ण लष्करी इतमामात या अंत्यसंस्काराला आता काही क्षणात सुरुवात होते.
जनरल रावत यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जात आहे। वेगवेगळ्या देशांमधून आलेले लष्करी अधिकारी, राजदूत आणि देशांचं प्रतिनिधित्व करणारे लोक या ठिकाणी बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहत आहेत। रावत कुटुंबियांसाठी अत्यंत भावुक असा हा क्षण। बिपिन रावत यांच्या मुलींनी खरं तर एकाच वेळेला आपले वडील आणि आई दोघांनाही गमावलेलं आहे। जनरल व्ही.के. सिंह देखील आपण बघतोय तेही पोचलेले आहेत। अनेक वरिष्ठ अधिकारी पोचलेले आहेत, रिटायर्ड अधिकारी जे आहेत ते पोचलेले आहेत। त्यातल्या अनेकांनी आपल्याला माहिती आहे जनरल बिपिन रावत यांच्यासोबत सहकारी म्हणून काम केलेलं आहे। काही असे देखील आहेत जे वयानं खूप मोठे आहेत, त्यांचे ज्युनियर होते बिपिन रावत सुरुवातीला। त्यामुळे या सगळ्या आठवणी आता त्यांच्या डोळ्यासमोर न जात असतील, कारण एक मोठी कारकीर्द होती बिपिन रावत यांची। 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्यांची सेवा झालेली होती, हे विशेष। खरं तर रिटायरमेंटला आल्यानंतरच CDS नावाचं हे विशिष्ट असं पद जे आहे ते निर्माण करण्यात आलं। तिन्ही दलांमध्ये म्हणजे नौदल, त्याचबरोबर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी CDS हे विशिष्ट पद जे आहे ते निर्माण करण्यात आलं आणि जनरल बिपिन रावत हे पहिले CDS बनले। अर्थात जनरल बिपिन रावत यांच्यासाठीच जणू हे CDS पद निर्माण करण्यात आलं असं म्हटलं जातं, कारण तिन्ही दलांचं योग्य समन्वय ते करू शकतील यावरती पंतप्रधान मोदी तसंच संरक्षण मंत्र्यांना विश्वास होता आणि म्हणूनच त्यांना पहिलं CDS बनवलं गेलं। CDS पद ज्या वेळेला निर्मिती करण्यात आली त्यावेळेला CDS जनरल बिपिन रावत यांचंच नाव मोदी यांच्या समोर होतं आणि रावत यांची ही निवड किती योग्य होती हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट देखील झालेलं आहे। यामध्ये सर्जिकल स्ट्राईक असो, वेगवेगळी ऑपरेशन्स असो जी यशस्वीरित्या मिळवण्यात आली, त्याचबरोबर भारताची ताकद, भारत शक्तिशाली देश आहे आणि तो चीन आणि पाकिस्तान यांच्याशी एकाच वेळेला लढू शकतो हा एक विश्वास बिपिन रावत यांनी देशालाही दिला होता आणि हीच त्यांनी प्रतिमा परदेशातही तयार केली होती। भारताची शक्ती त्यांनी अगदी परदेशातही पोहोचवली होती आणि त्यामुळेच आतापर्यंत चीन किंवा पाकिस्तान यांची डोळे वर करून पाहण्याची हिंमत भारताकडे झाली नाही। अर्थात जनरल बिपिन रावत यांचं महाराष्ट्राशी देखील आपल्याला माहिती आहे खूप जवळचं नातं होतं, कारण नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये NDAमधनं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं। त्यामुळे त्यांना पुण्याची, महाराष्ट्राची खूप जाण होती। इतकंच नाही तर छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी होती आपल्याला माहिती आहे। त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायचो तर भारावून जायचो असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले होते। आणि इतकंच नाही तर आमची सगळी रणनीती, युद्धनीती ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं युद्ध कौशल्य जे आहे ते डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही सगळ्या आखण्या करतो। हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जी आहे ती त्यांनी छत्रपती संभाजीराजांना सांगितलेली होती। आपण जेव्हा त्यांच्याशी खास बातचीत केली संभाजीराजे यांच्याशी, त्यांनी आवर्जून या सगळ्या आठवणी जागवल्या होत्या। जनरल रावत यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जात आहे, श्रद्धांजली अर्पण केली जात आहे। बाहेरच्या देशांमधून आलेल्या प्रतिनिधींनी इथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर तीनही दलांचे प्रमुख या ठिकाणी बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहतील।
आणि आपण बघतो आता तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत ते देखील श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. हे दृश्य आपण बघतोय. तसंच अनेक इतर मान्यवर देखील, अनेक मंत्री देखील तिथे उपस्थित आहेत. राज्यवर्धन राठोड यांनी देखील आत्ताच श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्यांनी देखील सांगितलं की NDAमध्ये राज्यवर्धन राठोड शिकत असताना त्यांच्यासोबत बिपिन रावत होते असं देखील त्यांनी एक आठवण नमूद केले. ते त्यांना सिनियर होते अर्थात. तिन्ही दलातले एअरफोर्स, आर्मी आणि नेव्हीतले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आता श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तिन्ही दलाचे प्रमुख होते बिपिन रावत, CDS होते आणि त्यामुळे या प्रत्येकाशी केव्हा ना केव्हा त्यांचा संबंध आलेला आहे. हे सगळे सहकारी राहिलेले आहेत. तसंच आपण बघतोय फॉरेन डेलिगेट्स देखील आहेत. अनेक देशांचे राजदूत हे आवर्जून उपस्थित आहेत. आर्मी प्रमुख मनोज नरवणे, तसेच एअरफोर्सचे चौधरी आणि R हरिकुमार, नेव्हीचे प्रमुख हे देखील श्रद्धांजली वाहत आहेत. वैभव, आज दुपारपासून ही सगळी दृश्य आपण पाहिलेली आहेत. ज्या वेळेला त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं, त्याही वेळेला दिल्लीतल्या अनेक नागरिकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. त्याही वेळेला उसळलेला जनसागर, त्यानंतर ज्या वेळेला अंत्ययात्रा निघाली त्यावेळेला देखील उसळलेला जनसागर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. देशाची त्यांनी केलेली सेवा, देशासाठी दिलेलं योगदान हे देश कधीही विसरू शकणार नाही. इंडियन आर्मीनं एक काही वेळापूर्वीचं ट्विट केलेलं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आर फ्लॅग डज नॉट फ्लाय बिकॉज द विंड मूव्स इट, इट फ्लायज विथ द लास्ट ब्रेथ ऑफ ईच सोल्जर हू डाईड प्रोटेक्टिंग इट. म्हणजे भारताचा तिरंगा जो फडकतो तो कुठल्या वाऱ्यामुळे नाही, हवेमुळे नाही, तर प्रत्येक जवान जो शेवटचा अखेरचा श्वास घेतो त्या श्वासामुळे आपला तिरंगा हा नेहमी फडकत असतो, असं ट्विट जे आहे ते इंडियन आर्मीने केलेलं आहे. अगदी योग्य असं हे ट्विट वैभव. खरं तर आज देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज हीच भावना असणार. ज्यांनी आपल्या देशाचं रक्षण केलं, ज्यांनी आपल्या देशाची सेवा केली, मोठं योगदान दिलं, त्या योद्ध्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आज प्रत्येकाचेच डोळे या ठिकाणी पाणवलेले आहेत. रावत यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रावत यांच्या या 2 मुली आहेत. काही क्षणातच संपूर्ण लष्करी इतमामात आता अंत्यसंस्काराला आपण बघतो सुरुवात होणार आहे. त्या अगोदर मान्यवर जे आहेत ते अंतिम दर्शन घेत आहेत, श्रद्धांजली अर्पण करत आहेत. जनरल बिपिन रावत यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय, अखेरचा सलाम केला जातोय. शोकाकुल नातेवाईक आपण सगळे बघतोय. दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. फार कठीण परिस्थिती या सगळ्यांची. मात्र बिपिन रावत यांचं एवढंच कुटुंब म्हणता येणार नाही. आज या देशातला प्रत्येक सच्चा नागरिक, सच्चा देशभक्त हा बिपिन रावत यांना स्वतःचा नातलग मानतो, हे विशेष आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत. आता तिथे जरी आपण हजर नसलो तरी सुद्धा आपण जिथे कुठे आहोत
टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण अनुभवतोय, बघतोय आणि प्रत्येक जण मनोमन श्रद्धांजली अर्पण करतोय. अनेक देशातले डेलिगेट्स जे आहेत ते देखील आपण बघतोय, राजदूत आहेत ते देखील आज आवर्जून हजर आहेत. कारण भारतासाठी CDS जनरल बिपिन रावत यांचं योगदान हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्या योगदानाला प्रत्येक जण सलाम करतोय. बिपिन रावत यांचं निधन झालं ही बातमी वाऱ्याच्या वेगानं जगभरात पसरली आणि त्यानंतर अनेक देशांनी शोक संदेश जे आहेत ते पाठवले भारताकडे. इस्रायल आहे, अमेरिका आहे, रशिया आहे, फ्रान्स आहे. ताबडतोब या सगळ्यांनी शोक संदेश पाठवले. आपण बघतोय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आता पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडनं श्रद्धांजली अर्पण केली जाईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्काराला सुरुवात होईल. लष्कर प्रमुख नरवणे देखील आपण त्यांच्यासोबत बघतोय. तिन्ही दलांचे प्रमुख मानवंदना देतील, श्रद्धांजली अर्पण करतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग इथे पोहोचले आहेत. ज्यावेळेला अपघात झाला त्याही वेळेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीच रावत यांच्या मुलींना या अपघातासंदर्भात माहिती दिली होती. काल पालम विमानतळावर देखील कुटुंबियांचं सांत्वन राजनाथ सिंग यांनी केलं होतं.
रक्षा मंत्री राजनाथ सिंह। तर आपण बघतोय तिन्ही दलाकडनं सलामी जी आहे ती दिली जाते आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह स्वतः जातीनं हजर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील श्रद्धांजली अर्पण करत आहेत. इतर मान्यवर देखील एक एक करून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच इतर मान्यवर तीनही दलांकडनं आपण बघतोय तिन्ही दलाचे चीफ इथं हजर आहेत. तसेच इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी देखील हजर. बिपिन रावत यांचे नातलग आणि कुटुंबीय साश्रू नयनांनी आपण बघतोय अखेरचं दर्शन घेत आहेत. संपूर्ण कुटुंबियांसाठी अतिशय कठीण असा हा काळ, दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला आहे. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं आहे. सगळ्यांनाच आपले अश्रू अनावर झालेले आहेत. बिपिन रावत यांचं हे कुटुंबीय, या कुटुंबियाने खरं तर एकाच वेळेला या दोघांनाही गमावलेला आहे. त्यांच्यासाठीचा अत्यंत कठीण असा हा क्षण. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या या 2 मुली आहेत. कुटुंबियांना आपलं दुःख अनावर होतंय. जनरल बिपिन रावत यांचं शोकाकुल हे कुटुंबीय आपण बघतोय अश्रू अनावर झालेले आहेत. एकमेकांचं सांत्वन ते करतायत. लष्करातले वरिष्ठ अधिकारी देखील तिथे उपस्थित. आज बिपिन रावत जरी आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांची शौर्यगाथा येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करेल, प्रेरणादायी ठरेल. एका दीपस्तंभासारखे त्यांचं शौर्य हे काम करेल आणि नेहमी आठवलं जाईल. नेशन फर्स्ट हा संदेश देणारे बिपिन रावत आज आपल्यात नसले तरी सुद्धा नेशन फर्स्ट हा संदेश हा येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. सगळ्यात आधी राष्ट्रहित आणि त्यानंतर सगळं हा खूप मोलाचा संदेश त्यांनी दिला. आणि दृश्य आपण बघतोय आता काही क्षणातच अंत्यसंस्कार सुरू होत आहेत. त्यांची मोठी मुलगी कृतिका ही त्यांना मुखाग्नी देणार आहे आणि आता मंत्रोच्चाराला सुरुवात झाली. अंत्यसंस्काराचे विधी जे आहेत ते सुरू झालेले आहेत. हिंदू रिवाजानुसार जे अंत्यसंस्काराचे विधी आहेत ते आता सुरू झालेले आहेत.
आणि यापेक्षा निखिला मोठं दुःख काय असेल एका मुलीसाठी की एकाच वेळी आपल्या लाडक्या वडिलांना आणि लाडक्या आईला मुखाग्नी द्यावा लागतोय. शोकाकुल असा सगळा परिवार आपण बघतोय. आज प्रत्येक सच्चा भारतीय हळहळलेला आहे, दुःखात आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही की त्यांच्या कुटुंबियांवरती नेमकं काय होत असेल. बिपिन रावत यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जात आहे. हिंदू रिवाजानुसार जे अंतिम विधीचे जे मंत्रोच्चार आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत. मात्र त्यांचे काही वयोवृद्ध नातेवाईक देखील आपण पाठी बघतोय. अश्रू त्यांना अनावर झालेले आहेत. त्यांचं सांत्वन करणं देखील कठीण जातं. इतर नातेवाईकांना सांत्वनाच्या पलीकडे असलेलं हे सगळं दुःख